नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र भूगोल इतिहास सामान्य ज्ञान 100 प्रश्न उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हा व्हिडिओ तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्यालय कोठे आहे? तर मुंबई येथे आहे। प्रश्न क्रमांक 2, दुधातुपाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे? तर धुळे या जिल्ह्याची ओळख आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्राच्या पश्चिमेस उत्तर दक्षिण दिशेला कोणता पर्वत पसरलेला आहे? तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतात कोणत्या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात? तर ताग या पिकाला सुवर्णतंतू म्हणतात। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त कोणत्या प्रदेशात विभागात असते? तर पूर्व विदर्भामध्ये असते। प्रश्न क्रमांक 6, भिलाई लोह आणि पोलाद उद्योग प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड या राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 7, गुजरात राज्यातील उकाई हा बहुउद्देशीय प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर तापी या नदीवर आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र राज्य सरकारने नीलक्रांती धोरण केव्हा जाहीर केले? तर 2017ला नीलक्रांती धोरण जाहीर केलेले आहे। प्रश्न क्रमांक 9, भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणते आहे? तर आसाम हे आहे। प्रश्न क्रमांक 10, 2001च्या जनगणनेनुसार भारतातील अनुसूचित जमातीची सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे? तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे 2001च्या जनगणनेनुसार। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्र पठारावरील सर्वात मोठे नदी खोरे कोणते आहे? तर गोदावरी खोरे हे आहे। प्रश्न क्रमांक 12, दरकेसा टेकड्या महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर गोंदिया या जिल्ह्यामध्ये आढळतात। प्रश्न क्रमांक 13, गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते आहे? तर कांडला हे प्रमुख बंदर आहे गुजरात राज्यामधील। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील कोणती नदी खसदरीतून वाहते? तर तापी नदी ही खसदरीमधून वाहते। प्रश्न क्रमांक 15, 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आहे। प्रश्न क्रमांक 16, कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तलाव सिंचन जास्त आहे। प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर अप्सरा या नावाने ओळखली जाते। प्रश्न क्रमांक 18, दख्खन भागाच्या उत्तर व पूर्व सीमावर्ती डोंगराळ भागात कोणत्या जमातीचे लोक राहतात? तर भिल्ल व गोंड जमातीचे लोक राहतात। प्रश्न क्रमांक 19, मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणती खिंड आहे? तर पालघाट ही खिंड आहे। प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात डोलोमाइट हे खनिज आढळते? तर रत्नागिरी यवतमाळ जिल्ह्यामध्ये डोलोमाइट हे खनिज आढळते। प्रश्न क्रमांक 21, सप्तशृंगी शिखराची उंची किती आहे? तर 1416 मीटर एवढी उंची आहे। प्रश्न क्रमांक 22, महाराष्ट्र पठाराची सरासरी उंची किती आहे? तर 450 मीटर एवढी सरासरी उंची आहे। प्रश्न क्रमांक 23, हवेचे अस्तित्व वातावरणातील कोणत्या थरात आढळते? तर तपांबर या थरामध्ये आढळते। प्रश्न क्रमांक 24, भारताच्या एकूण क्षेत्रफळापैकी महाराष्ट्राने किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर 9.36% भाग व्यापलेला आहे। प्रश्न क्रमांक 25, ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्याला काय म्हणतात? तर भूकंप नाभी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 26, मणिपूर या राज्याच्या पूर्वेकडील देश कोणता आहे? तर म्यानमार हा देश आहे। प्रश्न क्रमांक 27, भारतातील सर्वात मोठे भूमीवरील खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर सांभर सरोवर हे आहे। प्रश्न क्रमांक 28, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बांद्रामधून जपानला कोणत्या धातूची निर्यात होते? तर लोह खनिज या धातूची निर्यात होते। प्रश्न क्रमांक 29, हिमबिबटे संवर्धन केंद्र कोणत्या राज्यात आहे? तर उत्तराखंड या राज्यामध्ये आहे।
प्रश्न क्रमांक 30. एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजाचा आहे? तर मॅग्नीज या खनिजाचा आहे. प्रश्न क्रमांक 31. महाराष्ट्रात सर्वात लांब समृद्ध किनारा लाभलेला जिल्हा कोणता? तर रत्नागिरी हा आहे. प्रश्न क्रमांक 32. पृथ्वीचा केंद्र भाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर निफे या नावाने ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 33. पतकोई पर्वतरांगा भारतातील कोणत्या पर्वत रांगेत आहेत? तर उत्तर पूर्व या रांगेमध्ये आहेत. प्रश्न क्रमांक 34. महाराष्ट्रातला सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे सुरू आहे? तर धुळे येथे सुरू आहे. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या शहराला अरबी समुद्राची राणी म्हणतात? तर कोचीन याला म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर गुजरात या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 37. भारतातील दगडी कोळशाच्या साठ्यासाठी प्रसिद्ध नदीखोरे कोणते? तर दामोदर हे प्रसिद्ध नदीखोरे आहे. प्रश्न क्रमांक 38. कराड येथे कोणत्या नद्यांचा संगम होतो? तर कृष्णा आणि कोयना या नद्यांचा संगम होतो. प्रश्न क्रमांक 39. मिहान हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 40. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर धुळे या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी तालुके आहेत. प्रश्न क्रमांक 41. गुजरात राज्यातील प्रमुख बंदर कोणते? तर कांडला हे आहे. प्रश्न क्रमांक 42. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? तर सिकंदराबाद येथे आहे. प्रश्न क्रमांक 43. रोजगार हमी सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर महाराष्ट्र हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 44. भारताचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? तर अहमदाबाद या शहराची मँचेस्टर म्हणून ओळख आहे. प्रश्न क्रमांक 45. जयगड खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड खाडी आहे. प्रश्न क्रमांक 46. महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. प्रश्न क्रमांक 47. जेव्हा सूर्य चंद्र पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा काय घडून येते? तर उधाणाची भरती म्हणजेच ओहोटी घडून येते. प्रश्न क्रमांक 48. मिठागराचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर रायगड या जिल्ह्यास ओळखतात. प्रश्न क्रमांक 49. भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादक करणारे राज्य कोणते? तर झारखंड हे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 50. भारतातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? तर कर्नाटक या राज्यामध्ये होते. प्रश्न क्रमांक 51. अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर वाशिम या जिल्ह्यामध्ये आहे अडाण धरण. प्रश्न क्रमांक 52. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते? तर कोयना या नदीला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 53. कसारा घाट कोणत्या दोन शहरांच्या मार्गावर आहे? तर नाशिक व मुंबई या दोन शहरांच्या मार्गावर आहे. प्रश्न क्रमांक 54. श्लोक व गिलगिट कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. प्रश्न क्रमांक 55. शुक्राचार्य डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 56. भारतातील प्राचीन घडीचा कोणता पर्वत आहे? तर अरवली पर्वत आहे. प्रश्न क्रमांक 57. चहाची लागवड सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली? तर आसाम या राज्यामध्ये झालेली आहे. प्रश्न क्रमांक 58. भारतातील सर्वात लांब अंतर धावणारी रेल्वे कोणती? तर विवेक एक्सप्रेस ही आहे. प्रश्न क्रमांक 59. नांदेड शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर गोदावरी नदीकाठी वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 60. महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? तर सांगली या शहरामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 61. भारतातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते? तर विदर्भ भागामध्ये तांबे खनिज आढळते. प्रश्न क्रमांक 62. कोणते राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे?
तर झारखंड हे राज्य बॉक्साईटचे उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. प्रश्न क्रमांक 63, औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर सांगली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 64, रेहकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहमदनगर या जिल्ह्यामध्ये रेहकुरी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 65, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ज्वारीचे कोठार म्हणतात? तर सोलापूर जिल्ह्याला ज्वारीचे कोठार असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 66, मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 67, कृष्णा नदीचा उगम कुठे होतो? तर महाबळेश्वर येथे कृष्णा नदीचा उगम होतो. प्रश्न क्रमांक 68, भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते? तर लोणार बुलढाणा हे सरोवर सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. प्रश्न क्रमांक 69, चंदनपुरी घाट कोणत्या मार्गावर आहे? तर पुणे अहमदनगर या मार्गावर चंदनपुरी घाट आहे. प्रश्न क्रमांक 70, तलावाचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यात ओळखतात? तर गोंदिया या जिल्ह्याला ओळखतात. प्रश्न क्रमांक 71, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पुणे या जिल्ह्यामध्ये पुरंदर किल्ला आहे. प्रश्न क्रमांक 72, पुल्लर लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नागपूर या जिल्ह्यामध्ये पुल्लर लेणी आहे. प्रश्न क्रमांक 73, भारतात खारफुटी वनाचे क्षेत्र सर्वात जास्त कोणत्या राज्यात आढळते? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 74, पृथ्वी, अग्नी, त्रिशूल, नाग ही नावे कशाशी संबंधित आहेत? तर क्षेपणास्त्रा संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 75, इसवी सन 1991 कोणत्या व्हाईसरॉयच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती? तर लॉर्ड हार्डिंग यांच्या कारकिर्दीत बंगालची फाळणी रद्द करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 76, दिल्ली ही भारताची राजधानी म्हणून कधी जाहीर करण्यात आली? तर इसवी सन 1911 करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 77, महाराष्ट्र विधानसभेमध्ये किती जागा आहेत? तर 288 जागा आहेत. प्रश्न क्रमांक 78, काँग्रेसमधील जहाज गट कोणत्या राज्यात फारसा प्रभावी ठरला नाही? तर गुजरात राज्यामध्ये फारसा प्रभावी ठरला नाही. प्रश्न क्रमांक 79, तृतीय रत्न नाटकाचे लेखक कोण आहेत? तर महात्मा फुले हे आहेत. प्रश्न क्रमांक 80, कविता हे माझे राजकारण आहे असे कोणी म्हटलेले आहे? तर नामदेव ढसाळ यांनी असे म्हटलेले आहे. प्रश्न क्रमांक 81, स्वतंत्र भारतामध्ये लोकसभेची पहिली सार्वजनिक निवडणूक केव्हा घेण्यात आली? तर 1952 घेण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 82, संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली होती? तर जयप्रकाश नारायण यांनी दिली होती. प्रश्न क्रमांक 83, मुंडीमान समिती कोणत्या वर्षी नेमण्यात आली होती? तर 1924 नेमण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 84, महात्मा गांधी यांनी चंपारण्य येथे कोणत्या वर्षी पहिला सत्याग्रह केला? तर 1917 केलेला आहे. प्रश्न क्रमांक 85, भारताचे पितामह असे कोणाला म्हणतात? तर दादाभाई नौरोजी यांना असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 86, महात्मा गांधींनी पहिले वैयक्तिक सत्याग्रही म्हणून कोणाची निवड केली? तर विनोबा भावे यांची निवड केलेली आहे. प्रश्न क्रमांक 87, भारतीय असंतोषाचे जनक कोणास म्हटले जाते? तर लोकमान्य टिळक यांना म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 88, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? तर लॉर्ड माउंटबॅटन हे होते. प्रश्न क्रमांक 89, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजकूर पक्षाची स्थापना केव्हा केली? तर 1936 केलेली आहे. प्रश्न क्रमांक 90, राज्यघाटावर कोणाची समाधी आहे? तर महात्मा गांधी यांची समाधी आहे. प्रश्न क्रमांक 91, भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात उघडण्यात आले होते? तर आंध्र प्रदेश या शहरामध्ये उघडण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 92, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण हा स्वातंत्र्य लढ्यातील चतुष्कृती कार्यक्रम कोणी मांडला आहे? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मांडलेला आहे. प्रश्न क्रमांक 93, भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण आहेत? तर विनोबा भावे हे आहेत.
प्रश्न क्रमांक 94, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड वेल्सली यांनी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 95, चैतन्य गाथा हा ग्रंथ कोणाचा आहे? तर सेनापती बापट यांचा हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 96, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर इसवी सन 1858 पासून ओळखले जाऊ लागले. प्रश्न क्रमांक 97, विवेकानंद स्मारकशील कोणत्या ठिकाणी आहे? तर कन्याकुमारी या ठिकाणी स्मारकशिला आहे. प्रश्न क्रमांक 98, इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले? तर न्या रानडे यांनी काढलेले आहे. प्रश्न क्रमांक 100, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कोणते पुस्तक लिहिले? तर भारताचा शोध हे पुस्तक पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.